गौमाता रक्षणासाठी अखंड झटणाऱ्या प्राणीन फाउंडेशनच्या रणरागिणी नेहा दिदी यांनी पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज कार्याने अवैध गोमांस तस्करीवर मोठा आघात केला। महाराष्ट्रातील लासलगाव टीमने अतिशय नियोजनबद्ध आणि धाडसी कामगिरी करत गाडी पकडली आणि मोठा गौहत्या कट उधळून लावला। 36 किलोमीटरचा थरारक पाठलाग आणि नंतर सिन्नर गावाजवळ गाडी पकडण्यात यश। संगमनेरहून मोठ्या प्रमाणात अवैध गोमांस भरून मुंबईला निघालेली MH01 CM 491 नंबरची मारुती सुझुकी एर्टिगा गाडी अत्यंत वेगाने जात असल्याची माहिती मिळताच नेहा दिदी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने तातडीने कारवाईला सुरुवात केली। गाडीचा वेग 150 किलोमीटर प्रति तास इतका होता, मात्र 36 किलोमीटरचा अविश्रांत पाठलाग करून सिन्नर गावाजवळ गाडी अडवली। ही मोहीम अतिशय कठीण आणि जोखमीची होती, पण लासलगाव टीमच्या साहसाने मोठे यश मिळाले। पोलिसांच्या ताब्यात 2 आरोपी तसेच मोठा गोमांस साठा जप्त करण्यात आलाय। गाडीची तपासणी करताच मोठा गोमांस साठा सापडला। 900 किलो अवैध गोमांस जप्त करत गाडीमध्ये 3 ते 4 वेगवेगळ्या नंबर प्लेट सापडल्या। तस्करी दरम्यान गाडीची ओळख लपवण्यासाठी वारंवार नंबर बदलले जात होते। 2 आरोपी ताब्यात घेऊन गाडी बावी पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी हर्षल गोसावी, चांदवड।